नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता चालू आहे काबोदरामा फोर्ट, पालोलेम बीच त्या साईडला फिरायला. आता नाश्ता केला इकडे मागे एवढी हॉटेलमध्ये. आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा. शांतादुर्गा टेम्पल, मंगेश टेम्पल, तांबडी सुरला महादेव मंदिर, एका फार्मवर पण गेलो होतो, तिकडचे पण व्हिडिओ आहेत. तर मस्त व्हिडिओ झाला आहे ते. 2 hours later. तर आता आपण इथे रस्त्यामध्ये थांबलो आहे चहा प्यायला. आता वाजले अराउंड 1:15. कोलवा बीचपासून 44 किलोमीटर आहे पालोलेम बीच. आता 10 मिनिटात पोचू आम्ही पालोलेम बीचला. पार्किंग आहे का? पुढे जाऊया, पुढे असेल. मित्रांनो, आता आपण आलोय मोस्ट फेमस बीच साऊथ गोवा पालोलेम बीचला. तर बघूया इथे काय काय ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला मिळते. आपल्या इथे बाईक पार्किंगचे चार्जेस आहे 50 रुपीज. आपण 100 रुपीज दिलेत आपल्या 2 बाईकचे. बघूया आता काय काय ॲक्टिव्हिटी आहे इथे. बीच दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, इथे कायाकिंगसाठी आपल्याला 200 रुपये पर हेड है. 1.5 घंटे का ट्रिप है सर. अरे तो 1800 पक्का मैं रिकॉर्ड कर रहा हूँ. हाँ रिकॉर्ड कर 1800 रुपया. गाइस, तुम्ही स्क्रीनवरती आता बघताय ना, ते प्लॅन आहेत ते आम्हाला 600 रुपये पर हेडनी भेटले. ते सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, ते पूर्ण पॅकेज आहेत. ॲक्च्युली 1000 रुपये बोलतोय आम्ही. त्याशी थोडं घासाघीस करून तेव्हा त्यांनी कमी केले. आम्ही चाललेलो, आम्हाला नाही करायचं. बटरफ्लाय बीचवर थांबत नाही आहे, त्यामुळे आपण तिकडे नाही जात आहे. आपण जातो आहे हनीमून बीचला. हनीमून टोटल दीड तासाची पूर्ण टूर आहे. त्याच्यामध्ये अर्धा तास आपण हनीमून बीचला थांबणार आहे. तर मला वाटतं प्रॉपर आहे. बघूया. पुढे बोट आली आहे, मला दाखवतो. बोट आली आहे. का तो विराज, जाऊया ना सागर, जाऊया ना. तर नाही बघा, बोट समोर दिसते. त्या बोटीने आपल्याला जायचं आहे. ते दादा आहेत, सांगितलं आहे लाईफ जॅकेट घ्यायला. सागर, हर हर महादेव. चलिए सर लवकर सर. आलास ना. समोर तिथे मंकी आहे. हे सगळे असेच व्हिडिओ येणार आहेत. ते माकडं असतील त्यावर.
खूप लोक आहेत. कौन सा बीच है? जो आगे बीच दिख रहा है ना। आता आपण आहे हनीमून बीचवरती, कारण त्यांना सांगितलं होतं बटरफ्लाय बीचवरती थांबवायला, पण ते म्हणतात की तिथे बोट कुठलं थांबत नाही आहे. तर आता आपण आहे हनीमून बीचवरती. इथे अर्धा तास थांबणार आहे आणि अर्धा तासानंतर ते आता बोट समोर पार्क केली त्यांनी आणि त्यांचा एक माणूस इथे उभा राहतो. नंतर अर्धा तासानंतर तो आपल्याला आवाज येतो, मग आपण त्या बोटीत बसून मग अजून परत पुढे जाऊ शकतो. असा आहे आपला हनीमून बीच. लोक छान मस्ती करतात आतमध्ये पाण्यामध्ये. काही इश्यू नाही इकडे पाण्यामध्ये जायला, कारण जास्त खोल नाही आहे. इकडे फोटोशूट सुरू आहे आमच्या टीमचा, तर मी पण थोडे फोटो काढतो. तुम्ही इंस्टाग्रामचं हे लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. इंस्टाग्रामवरती छान छान फोटो टाकलेले आहेत. आणि हे पॅकेज मी तुम्हाला मागे सांगितलं 1000 रुपयाचं आहे, पण आम्हाला 600 रुपयाला पडलं आहे, कारण आम्ही थोडी बार्गेनिंग केल्यानंतर आणि जास्त लोकं पण नव्हती. मी 600 त्याला बोललो, पण तो 15 मिनटं ऐकत नव्हता. मग त्यांनी 600ला केलं, कारण आम्ही 3 लोक होतो. 1800मध्ये 3 केलं. तर बघा, एन्जॉय करा हनीमून बीच. एकदम ऐसा तेरा सागर बाबा. मित्रांनो, हनीमून बीच फिरून झालेलं आहे. आपली बोट आता आली आहे अर्धा तासाने. चला सागर, सागर. हाँ ये बात. तर मित्रांनो, राईड करून झालेली आहे. चांगला एक्सपिरियन्स होता. वन टाईम करायसाठी चांगला आहे. विराट, कसा वाटला? मस्त, छान होता ना? हो. किती घेतले आपल्याकडून? सागर साहेब, मस्त होता. वन टाईमसाठी ठीक आहे. काय म्हणजे रिकमेंड करणार की नाही? हा, करा करा. इकडे आलं तर बिंदास करा. कुठला बीच आहे? पालोलेम बीच. पालोलेम बीच. चला आता जेवूया, भूक लागली.
मित्रांनो जेवण आलेलं आहे. पालोली जवळ एक हॉटेल आहे तिथून मला आता व्हिडिओ दाखवतो. जेवण दाखवतो. चिकन कोल्हापुरी आहे आणि बिर्याणी आहे. कोल्हापुरी कितीला आहे? कोल्हापुरी 300 रुपयाला आहे. बिर्याणी पण ही स्पेशल बिर्याणी 300 रुपये आहे. आणि आम्ही 2-2 रोट्या घेतल्यात सगळ्यांनी. आता आपण निघालो आहे पालोली बीचवरून अगोडा बीचला. अगोडा बीच आहे इथून अराऊंड 8 किलोमीटर. अगोडा बीचला काय जास्त फिरणार नाही आहे. आपण जाणार आहे तिथून काबोदरामा फोर्टला. ते काबोदरामा फोर्ट थोडं तिथून सनसेट छान दिसतो त्यामुळे तिकडे जाणार आहे पहिला. अगोडा बीच बघायचं आहे. थोडक्यात बघून या फक्त 5-10 मिनटात जेवढं बघता येईल तेवढं. चला काय नाही पोर्तुगीजांनी होता त्याच्यानंतर इथला रामा आहे ना त्याला पोर्तुगीज 1970 मिलिटरी आली. लागला का रे? चष्मा आहे बरोबर? कुठला? गॉगल जाऊ दे. काबोदरामा फोर्टला गेलो होतो पण तिकडून काही सनसेट दिसत नव्हता चांगला. खाली बीचवर जायसाठी रस्ता होता म्हणून आता आम्ही इथे बाहेर आलो आहे. बघा इथून सनसेट बघूया आपण.
तर मित्रांनो सुटलं आपलं, नाही तर बाकी सगळे स्पॉट झाले ना. हां अगोंडा फोर्ट आपला राहिला ना. थोडं ना आपलं तिकडे बोटिंगला खूप उशीर झाला रे. अगोंडा फोर्टला जाऊन आहे ना तिथे कायाकिंग करायचं होतं पण तिथे लेट झाला कारण आपल्याला इथे काबोदर आम्हाला येऊन आपल्याला सनसेट बघायचा होता. तर सनसेट बघितलेला आहे छानपैकी, तुम्ही बघितलाच असेल. तर आता निघूया डायरेक्ट हॉटेलवरती. काय बोलतो का सनसेट कसा वाटला सागर? मस्त होता, एक नंबर. हा विराज मस्त मस्त ना. चला निघूया. मित्रांनो 7:50 झाले. आता आम्ही आलो आहे एका हॉटेलमध्ये. रेड ड्रॅगन करून हॉटेल आहे. त्यासाठी मोमोज घेतले कारण 2 दिवस झाला संध्याकाळी आम्ही चिली आणि तंदुरी खाल्ली. तिखट जरा पण नाही तंदुरीची. पण आता जे दुपारी जेवलो होतं एकदम एक नंबर होता. आणि ते होतं अगोंडाला. अगोंडा नाही पालोलीम बीचला होतं. तिकडे मस्त जेवण भेटलं आम्हाला दुपारचं. या साईडला कोलव्याच्या साईडला काय जेवण भेटलं नाही. पण आता रेड ड्रॅगन करून आहे बघा. इथे रेड ड्रॅगन करून एक हॉटेल आहे. तिथे बसलो आहे. दादा तू काय घेतलं? चिकन ड्रॅगन घेतलं. बघू कसं आहे ते. चिकन शेजवान ड्रॅगन बघू कसं लागतं एकची टेस्ट. जास्त हेवी नाही खायचे त्यामुळे मी घेतले मोमोज घेतले. विराज तुझं काय? एकत्रच बघूया. मित्र इथे समोर बीच आहे. ते कोलवा बीच आहे आणि कोलवा बीचच्या बाजूलाच आहे सागर किनारा ओलीपी प्युअर व्हेज हॉटेल. व्हेजसाठी छान हॉटेल आहे. व्हेजमध्ये तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर. तुला काय घ्यायचं आहे? केक घ्यायचा होता ना. मित्रांनो आता आपण आलो आहे लिकर शॉपमध्ये आणि कोलवाच्या जे बाजूचंच आहे लिकर शॉप. तर तुम्हाला लिकर शॉपमध्ये लिकर दाखवतो. बघ माझ्या बॅगेत टाकूया तुला घ्यायचे असेल तर.
ही कुठे आहे मित्रांनो? ही आहे इंद्री विस्की, वर्ल्ड्स बेस्ट विस्की, इंडियन विस्की आहे, जगातला सर्वात बेस्ट विस्की म्हणून याला अवॉर्ड मिळालेला आहे. मित्रांनो चेकआउट झालेलं आहे. आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे. बॅगा ही बघा, विराजची बॅग माझ्या गाडीत आली आणि माझी बॅग आहे फसिनोमध्ये फीड झालेली आहे. आता बघतोय काय करायचं, कारण संध्याकाळी 6ची ट्रेन आहे. आता वाजले 11:15. शॉपिंग झालेली आहे, थोडीफार शॉपिंग करायची आहे. काजू घ्यायचे, सागरला थोडे काजू घ्यायचे. सागर काय करतोस? सागर पैसे रिटर्न घेतोय 1000 रुपयाचे. त्या देते की नाही माहीत नाही. रिस्पॉन्सिबल याची आहे, आम्ही पैसे याच्याकडून घेणार आहे. बघूया आता पोरीकडून पैसे काढायचे किती इझी आहे. कमेंट करून सांगा. हां कमेंट करून सांगा. सागर लागलाय चॅटिंग करायला काली आल्यापासून. अरे आम्हाला अक्कलला पण पैसे दे. आता 11, आता वाजले 11:15. 5 पर्यंत काय करायचं तुम्ही कमेंट करून सांगा काय करायचं. ये 650 kg है, ये 950 kg है, ये 850 kg है, ये 1150 kg है, ये 1200 kg है, ये 1000 रुपीज़ kg है. क्या डिफरेंस रहता है इसमें सर जैसे इसका ये मेनली ग्रेवी बनाने के काम आता है. बिकॉज इसको पानी में डुबाते हैं तो स्किन रिमूव हो जाता है, फिर उसका पेस्ट बनता है. ये अपना डायरेक्ट खाने के लिए खीर में उसमें यूज होता है. ये सारी अपने डायरेक्ट खाने वाली. ये अनपॉलिश कैशू रहता है. अनपॉलिश कैशू मतलब इसका स्किन हाथ से निकलता है. इसका टेस्ट जो रहता है प्रिजर्व रहता है. सबसे स्वीट लगता है. स्किन वाले के बाद सेकंड नंबर स्वीटनेस रहेगा, स्किन वाला अनपॉलिश कैशू रहता है. सबसे ज़्यादा स्वीट रहता है स्किन वाला. काजू का खेती साल में एक बार होता है. पूरे साल स्किन की वजह से मार्केट में बिकता है. स्किन वाला काजू 1 साल तक चलता है. इसका शेल्फ लाइफ ज़्यादा है. ये इसका प्लस पॉइंट है. और सबसे ज़्यादा टेस्टी है, नेचुरल है. बिकॉज ये अभी तक प्रोसेस में नहीं गया, मशीन प्रोसेस में डायरेक्ट आना. थैंक यू. स्किन आप जितना अच्छा रोस्टिंग लेंगे उतना इजीली स्किन निकलेगा. अच्छा. अच्छा रोस्टिंग नहीं लेंगे तो स्किन नहीं निकलता. फिर घर पे जाके वो किसी काम करेंगे. हां मित्रांनो आता आपण आलो आहे सेंट अँथोनीज रेस्टॉरंटमध्ये. हे आहे कोळवा बीच जवळच आहे, पण ह्याची रेट थोडा कमी आहे नॉर्मलपेक्षा. आणि आम्ही घेतलं आहे चिकन कोल्हापुरी आणि व्हेज कोल्हापुरी. सांगा कसं झालं आहे? मस्त टेस्ट. विराज कसं आहे टेस्ट काय म्हणतो? मी अजून काही खाल्लं नाही, खातो बघतो. मित्रांनो आपण जिथे बाईक घेतली होती ना तिकडेच आपल्या बॅगा ठेवल्या होत्या जुळेपर्यंत. ती बॅगा घेऊया आणि निघूया. मित्रांनो जायचं होतं कारनी नाही तर ऑटोनी, पण कार आहे 500 रुपये मडगाव स्टेशनला सोडायचे. तर त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की इथे बसस्टॉप आहे, हे समोर लांब इथे कोलवा बीच आहे आणि इकडे आम्ही समोरच इथून बस आहे. बसनी 30 रुपीज पडेल प्रत्येकाला मडगावला जायला. तिथून मे बी 1-1.5 किलोमीटर आहे. बघूया कितपर्यंत बस नेते.
पण यावेळेला प्लॅन आहे बसने जायचं. विराज अशी भेटली भेटली. 50 रुपयाकडे बघताय. ही मजा वेगळी आहे भाई. अर्धा तास उभं राहायचंय. गोव्याची बस अर्धा तास उभं राहायचंय. मित्रांनो बसमधून आता उतरलोय. पार्क करून स्टॉप आहे. पार्कमध्ये इथून 1.3 किलोमीटर आहे मडगाव स्टेशन. म्हणजे कोलवापासून जर तुम्ही आलात ना, कोलवापासून बस केलीत तर 10 मिनटात याल तुम्ही इकडे. आणि इथून वॉकिंग 1.3 किलोमीटर्स मडगाव रेल्वे स्टेशन. तसे तुम्ही येऊ शकता बसने जर तुम्हाला यायचं असेल तर. नाहीतर मग ऑटोवाले 300 रुपये घेतात आणि बसवाले पण 300. टॅक्सीवाले 500 रुपये घेतात. ऑटो 200पर्यंत येईल. चला B3 की जगह यंत्री कोच लगाया गया है. सभी ऑटो चालते हैं, कृपया करके ध्यान दीजिए. गोवा ट्रिप इज एंड. हाँ सगळं शेवटची रात्र. मित्रांनो आता आपण निघतोय मुंबईला. ठीक आहे, कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव स्टेशनला आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 1. चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.